हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून माहिती. तर महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन असल्याचंही केलं नमूद. मुंबईतल्या शिवसेना उबाठा नगरसेविका म्हस्केंनी घेतली मिलिंद नार्वेकरांची भेट. नोंदणी दरम्यान गैरहजर म्हस्के फुटल्याची होती चर्चा. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत. कुणाला महापौरपदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितला. ठाकरेंच्या गटनेत्याचा दावा. सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करू असं वक्तव्य. कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय. रवींद्र चव्हाणांची न्यूज 18 मराठीला माहिती. कोल्हापुरातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार. हसन मुश्रीफांची माहिती. रायगड मुख्यालयातील ध्वजवंदनाचा मान भरत गोगावलेंना सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी. तर नाशकात गिरीश महाजनांच्याच हस्ते ध्वजारोहण. सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ. सोन्याचे भाव 1,59,000 तर चांदीचे दर 3,34,000. राज्यभरात मागी गणेश जयंतीचा उत्साह. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. भारतासोबत लवकरच चांगला व्यापार करार करणार पंतप्रधान मोदी. हे खूपच चांगले व्यक्ती आणि माझे चांगले मित्र. व्यापार करारावर न्यूज 18 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. ग्रीनलँडवर पुन्हा अमेरिकेनं ठोकला दावा. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्हाला ग्रीनलँड हवाच, पण ताकदीचा वापर करणार नसल्याचं ट्रम्प यांनी केलं स्पष्ट. आणि बांगलादेशला सर्व सामने भारतातच खेळावे लागणार. आयसीसीनं बांगलादेश बोर्डाची मागणी फेटाळली. बांगलादेशनं नकार दिल्यास स्कॉटलंडला मिळू शकते संधी. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळचे 8 वाजतायत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय दिवसभरातली मोठी बातमी. मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेत महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. या सोडतीत आता कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा खुल्या प्रवर्गातून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. सध्या कायद्यात SC, ST, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशननं आरक्षण आहे. मात्र नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरू केली जाऊ शकते. तर आज महापौर पदासाठीची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सकाळी 11 वाजता ही सोडत काढली जाईल. या सोडतीत आता कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई महापालिकेतील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज काढली जाणार आहे. महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आणि पुन्हा
खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. पुढची बातमी पाहूया. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार करण्यात आलेत. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. तर इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी टाटा समूहाशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली असून टाटा समूहानं यासाठी 1 लाख कोटींहून जास्त गुंतवणूक घोषित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन असून 3ऱ्या मुंबईत गुंतवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय असंही ते म्हटलेत. दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढते, तसंच मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आणि MOU करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आपण आज आंतरराष्ट्रीय समुदायासमोर इनोव्हेशन सिटीची घोषणा केली आहे. मुळामध्ये याचा कॉन्सेप्ट हा मागच्या डावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येच आमच्या समोर आला होता. कारण मागच्या वेळेस डावोसची थीम ही AI आणि इनोव्हेशन होती आणि त्यावेळेस असं आमच्या लक्षात आलं की आपल्याला एक इनोव्हेशन इकोसिस्टम तयार केली पाहिजे आणि त्या संदर्भात टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रा यांच्यासोबत माझी चर्चा झाली. आपल्याला माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था आता 5 ट्रिलियनची होणार आहे, पण 5 ट्रिलियन पासून 10 ट्रिलियनला जायचं आहे, 10 पासून 15ला जायचं आहे. तर आताच्या बिझनेसेसच्या भरोश्यावर आपल्याला जाता येणार नाही. त्याकरता इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करावी लागेल आणि महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे, म्हणून ही महाराष्ट्रात तयार करायचा आपण निर्णय घेतला. टाटा सन्सनी त्याचा आज जी काही घोषणा केली त्या घोषणेसोबत त्यांनी $11 बिलियन म्हणजे कदाचित 1 लाख कोटीपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट ही टाटाने त्या ठिकाणी घोषित केली आहे आणि लगेच आंतरराष्ट्रीय समुदायातनं देखील चांगल्या पद्धतीनं त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे. जी 3री मुंबई आपण तयार करतोय त्या 3ऱ्या मुंबईतली एक बिझनेस डिस्ट्रिक्ट आपण काल साईन केलं, ज्याच्यामध्ये 5 देशातनं वेगवेगळ्या 1 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आली. आता आज ही एक नवीन आपण इनोव्हेशन सिटी या ठिकाणी घोषित केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही आपली 3री मुंबई आहे याला एक चांगली चालना मिळाली. मुंबई करता सर्क्युलर इकॉनॉमीची आपल्याला माहिती आहे की आज एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. एअर क्वालिटी आणि वॉटर क्वालिटी सुधारवण्याकरता सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, मेडिकल वेस्ट अशा सगळ्या गोष्टींना या सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून वेस्टला वेल्थमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि 0 लँडफिल ठेवायचा, अशा पद्धतीनं याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आलेला आहे, जो ओव्हरआर्चिंग पद्धतीनं पुढच्या काळामध्ये मुंबईला एक सस्टेनेबल शहर म्हणून या ठिकाणी तयार करण्याच्या दृष्टीने हा देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.